Good morning, student. Subject Biology. Topic number 4 Molecular Basis of Inheritance. या टॉपिकमध्ये आपण 4.8 जिनोमिक्स हा पार्ट पाहणार आहोत. तर द टर्म जिनोमिक्स इंट्रोड्यूस्ड बाय एच विंकलर इन 1920. जिनोमिक्स नावाची जी टर्म आहे ते एच विंकलर या सायंटिस्टने 1920 साली पहिल्यांदा मांडली. त्यानंतर जिनोमची डेफिनेशन. जिनोम इज द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम और कंप्लीट सेट्स ऑफ जीन इन अ सेल और लिव्हिंग थिंग किंवा वन कंप्लीट सेट्स ऑफ क्रोमोसोम ऑफ एन ऑर्गॅनिझम. म्हणजे बघा, जिनोमच्या या 2-3 व्याख्या आहेत. कंप्लीट सेट्स ऑफ जीन इन अ सेल. आता इथं बघा, खाली आपण डायग्राम मार्फत हे समजून घेऊया. कुठलीही एखादी सेल आहे, त्या सेलमध्ये तुम्हाला मध्यभागी न्यूक्लियस बघायला मिळतो. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोसोम्स असतात आणि या क्रोमोसोम्स वर त्याच्या आतमध्ये पूर्णपणे कॉइलिंग झालेला DNA तुम्हाला बघायला मिळतो आणि अ स्मॉल पार्ट ऑफ DNA इज कॉल्ड ॲज जीन. आणि मग हे DNA वेगवेगळ्या बेस पेअरनी बनलेले असतात. त्यामध्ये ॲडेनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन हे महत्त्वाचे बेस पेअर तुम्हाला बघायला मिळतात. मग जिनोम म्हणजे काय, परत एकदा बघा. अ कंप्लीट सेट्स ऑफ जीन इन अ सेल म्हणजे एका सेलमध्ये असलेला सर्वच्या सर्व जीनचा जो काही एक सेट आहे त्याला काय म्हटलं तर जिनोम. आता बघा, पुढं आहे जिनोमिक्स. द टर्म जिनोमिक्स कॉइन्ड बाय T.H. रॉड्रिक इन 1986. जिनोमिक्स नावाची ही जी टर्म आहे ती T.H. रॉड्रिक्स या सायंटिस्टने 1986 साली मांडली. त्याची डेफिनेशन बघा. जिनोमिक्स इज स्टडी ऑफ जिनोम्स थ्रू ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ जीन अलॉंग विथ स्टडी ऑफ देअर फंक्शन्स. म्हणजे जिनोमिक्स म्हणजे हे जे काही जिनोम आहे त्या जिनोमचा अभ्यास करायचा आहे. कसा करायचा आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं, विश्लेषण करायचं, सिक्वेन्सिंग क्रमवार कोणकोणते जीन्स आहेत त्या सेलमध्ये काय हे बघायचं आहे, मॅपिंग करायचं आहे अलॉंग विथ देअर स्टडी अँड देअर फंक्शन. त्याचबरोबर ते जे काही जीन्स आहेत त्या जीनची फंक्शन्स काय आहेत आणि त्याचा सगळ्याचा अभ्यास करायचा जे आहे शास्त्र, त्याला काय म्हटलं तर जिनोमिक्स. आता खाली 2 टाईप्स ऑफ जिनोमिक्स आहेत. 2 टाईप्स ऑफ जिनोमिक्स कोणकोणते आहेत. स्ट्रक्चरल जिनोमिक्स. याच्यामध्ये इट इन्व्हॉल्व काय आहे, द मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ जिनोम. म्हणजे स्ट्रक्चरल जिनोमिक्समध्ये त्या जिनोमचं मॅपिंग केलं जातं, सिक्वेन्सिंग केलं जातं आणि ॲनालिसिस केलं जातं. आणि दुसरा जो टाईप आहे फंक्शनल जिनोमिक्स. याच्यामध्ये इट डील्स विथ म्हणजे ज्यामध्ये अभ्यास केला जातो कशाचा, फंक्शन्स ऑफ ऑल द जीन. त्या जीनची फंक्शन्स काय काय आहेत म्हणजे कार्य काय काय आहेत, जीन सिक्वेन्स अँड देअर एक्सप्रेशन इन ऑर्गॅनिझम आणि ते ऑर्गॅनिझममध्ये कसे एक्सप्रेस होतात हे या फंक्शनल जिनोमिक्समध्ये बघितलं जातं. पुढील पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जिनोमिक्स इज यूज्ड फॉर डिफरंट पर्पज इन द इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉपची इम्प्रूव्हमेंट करणे, ह्युमन हेल्थ त्याची इम्प्रूव्हमेंट करणे, लाईफस्टॉक जो वेगळ्या प्रकारचा आहे त्याची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी याचा उपयोग होतो. द नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ॲक्वायर्ड फ्रॉम जिनोमिक्स रिसर्च कॅन बी अप्लाइड इन नंबर ऑफ डिफरंट सेक्टर्स. म्हणजे हे जे काही फंक्शनल आणि स्ट्रक्चरल जिनोमिक्स आहेत याचा उपयोग वेगवेगळ्या सेक्टरमध्ये केला जातो. कुठं कुठं मेडिसिन्समध्ये, बायोटेक्नॉलॉजी, सोशल सायन्सेसमध्ये याचा उपयोग केला जातो. इट हेल्प इन ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स थ्रू जीन थेरपी. वेगवेगळ्या प्रकारच्या जीन थेरपी केल्या जातात आणि या जीन थेरपीमध्ये जी काही ट्रीटमेंट केली जाते त्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा या जिनोमिक्सचा उपयोग केला जातो. मेनली त्यांनी खाली काय दिलेत बघा. जिनोमिक्स युज्ड इन ॲग्रिकल्चर टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप हॅव्हिंग मोर डिझायरेबल कॅरेक्टर. जर तुम्ही बघितलं तर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जे काही बीटी कॉटन असतील, बीटी सोयाबीन असतील, बीटी ब्रिंजॉल्स असतील, यासारखे वेगळ्या प्रकारचे जे काही क्रॉप्स आहेत त्या क्रॉपची वेगवेगळ्या प्रकारची इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी
त्यानंतर डिसीज फ्री व्हरायटी तयार करण्यासाठी, त्यानंतर बायोफोर्टिफिकेशन असेल, यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये या जिनोमिक्सचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे जेनेटिक मार्कर्स डेव्हलप इन जिनोमिक्स हॅव ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक ॲनालिसिस. म्हणजे जे काही वेगळ्या प्रकारचे जेनेटिक मार्कर्स आहेत, या मार्करचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये, म्हणजे DNA फिंगरप्रिंटिंग असेल, जे आपल्याला पुढे शिकायचंच आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे असतील, गुन्हे अन्वेषण विभाग, याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे जिनोमिक्स कॅन्स लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन इन मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाईम्स. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझममधला जिनोम काढायचा आणि तो दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर करायचा, असं जे काय आहे. आणि मग असं करून तुम्हाला माहिती आहे इन्सुलिन नावाचं जे काही ह्युमन जीन आहे तो कुठं कोलायमध्ये ट्रान्सफर केला आणि कोलायच्या शरीरामध्ये इन्सुलिन नावाचं एन्झाईम प्रोड्यूस केलं. त्याला आपण RDNA रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आहे ते म्हटलं जातं. याच्यामध्ये सुद्धा या जिनोमिक्सचा उपयोग केला जातो. थेरॉप्टिक प्रोटीन्स, वेगवेगळ्या प्रकारची थेरॉप्टिक प्रोटीन्स तयार करण्यासाठी, अँड इव्हन बायोफ्युअल, वेगवेगळ्या प्रकारची बायोफ्युअल तयार करण्यासाठी सुद्धा या जिनोमिक्सचा उपयोग केला जातो. आता पुढील लेक्चरमध्ये आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट याविषयी माहिती बघूया.